नमस्कार मंडळी, मी गणेश नाईक. अलिबाग सफर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. चौलच्या ऐतिहासिक वास्तूंची आपण भेट घेत आहोत. तर मागच्या 2 एपिसोडमध्ये आपण आसा मशीद, हमामखाना अशा 2 वास्तूंची भेट घेतली आणि आज आपण एका नवीन वास्तूची भेट घेणार आहोत. तर चौल सराईमध्ये आपण सध्या आलेलो आहोत आणि चौल सराईमध्ये असणारा जो कलावंतिनीचा वाडा आहे त्याची आपण आता भेट घेणार आहोत. या तर चौल नाक्यापासून 2 किलोमीटर अंतरावर वावे रोड जो आहे त्या रोडला लागूनच ही वास्तू म्हणजे कलावंतिनीचा वाडा एकदम मेन रोडलाच आहे आणि दत्त मंदिर पासून थोडंसं एक 10-15 मिनिटाच्या अंतरावरच ही वास्तू आहे. सराई हे गाव चौल ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत आहे, त्यामुळे ही जी वास्तू आहे ही पण चौलच्या हद्दीतच मोडली जाते. वाड्याचा हा मुख्य दरवाजा आहे आणि हे बघा, दरवाजा बंद करण्यासाठी दोन्ही साईडला असे हुक आहेत. हे गोलाकार जे हुक आहेत त्याच्यात दरवाजाचं म्हणजे बिजागृह जे बोलायचं पूर्वीच्या काळची त्या पद्धतीची ही रचना केलेली आहे. म्हणजे दरवाजा उघड बंद करण्याची ही सोय आहे. दरवाजा नाही आता, पण त्याची जी पूर्वीचा जो हुक आहे तो अजून व्यवस्थित आहे. आणि इकडे ह्या अशा छोट्या छोट्या कमानी आहेत, म्हणजे एक प्रकारच्या ह्या खिडकी समान आहे. म्हणजे सूर्यप्रकाश वगैरे उजेड येण्यासाठीची व्यवस्था असेल अशीच व्यवस्था ह्या दुसऱ्या साईडला. इथे पण अशी छोटीशी अशी कमान आहे, इथून असा उजेड कसं हवा येण्यासाठीची ही व्यवस्था असेल. आणि ही जी कोनाडा दिसत आहे, हे एक कोनाड आहे, इकडे एक कोनाड आहे. हे दिवे लावण्यासाठी किंवा काही वस्तू ठेवण्यासाठीची असावी. तशी तिकडे आणखीन 2 कोनाडे आहेत. ह्या कमानीमध्ये पण 2 कोनाडे आहेत. अशीच वास्तू समोर पण आपल्याला दिसते, तिथे पण आपण जाणार आहोत. सेम वास्तू तिथे पण आहे. पूर्वीच्या काळी मनोरंजनाची साधने म्हणजे आता जसं टीव्ही, मोबाईल वगैरे जसं आहे तसं पूर्वी नसायचं. तर पूर्वी कलावंत लोक जे असायचे ते नाच गाणं किंवा नृत्य करून मनोरंजन करायचे. त्याच्यासाठी त्या लोकांसाठीची ही राहण्याची व्यवस्था आहे, म्हणून ह्या वाड्याला कलावंतिनीचा वाडा बोलतात. वाड्याच्या पाठच्या बाजूला आता आपण आलेलो आहोत आणि पाठच्या बाजूला पण अशा 2 मोठ्या कमानी आणि 2 छोट्या कमानी आहेत. इथून आपल्याला वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. हे बघा, वरती आपण जाणार आहोत. तर हा वरती जाण्याचा मार्ग आहे. समोरून आपल्याला इकडे दत्त मंदिर दिसत आहे. वरती पूर्ण प्लेनच आहे. मला वाटते भिंती वगैरे काहीतरी असाव्या पूर्वीच्या, पण त्या आता
पडझड झालेली आहे, पूर्ण असं सपाटच आहे सगळीकडे. इथला थोडा भाग पडझड झालेल्या अवस्थेत आहे, वरचं घुमट पडलेल्या अवस्थेत दिसत आहे आपल्याला. इथे पण आपल्याला ही अशी छोटी छोटी कोनाडं दिसत आहेत, जेणेकरून दिवाबत्तीची वगैरे काहीतरी सोय केलेली असावी, करण्यासाठीची ही व्यवस्था असावी. हे जे आपण पाहतोय ते मला वाटते असं काहीतरी सिंहासनाची वगैरे काहीतरी व्यवस्था, इथे बसण्याची काहीतरी व्यवस्था असावी, कारण हे एकदम व्यवस्थित असं हे केलेलं आहे, नक्षीकाम वगैरे उत्तम नक्षीकाम केलेलं आहे ह्याच्यावरचं. कारण हे वाड्याच्या एकदम मधोमध असं ह्याची रचना केलेली आहे. जे घुमट दिसते तिथे मला वाटतं काहीतरी झुंबर वगैरे लावण्याची पूर्वीची व्यवस्था असावी. असंच इकडे पण ह्या साईडला पण तशीच रचना केलेली आहे. आंबेपूर मध्ये जे शिवदत्त मंदिर आहे ते इथून एका 5-10 मिनिटाच्या अंतरावरच आहे. आणि सोमेश्वर मंदिर, दत्त मंदिर हे या परिसराला लागूनच आहेत. यापूर्वी आपण आसा मशीद, हमामखाना आणि आजच्या भागामध्ये आपण कलावंतींचा वाडा पाहतोय. ह्या वास्तूंना इतिहासप्रेमी देशातील आणि देशाबाहेरील देखील लोक भेट देण्यासाठी वारंवार येत असतात. आणि इथे ह्या वास्तूंमध्ये हल्ली प्री वेडिंग शूटिंग मोठ्या प्रमाणावर चालतं. चौलमध्ये जर तुम्ही पर्यटनासाठी येत असाल तर ह्या आसा मशीद, हमामखाना आणि कलावंतींचा वाडा ह्या वास्तूंना जरूर भेट द्या, कारण हे आपल्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या ह्या वास्तू आहेत. तर ह्यांचं भेट जरूर घ्या. आमच्या अलिबाग सफर या यूट्यूब चॅनलसोबत तुम्ही जोडलेले राहा. तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.